जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आगमन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 171, तारीख आहे 20 जून 2026 व वार आहे शनिवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे।
ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील शुद्ध ज्ञान या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 30 या अंकानंतर 56 भाषा या शब्दांनी 31वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. 56 भाषा तितुके ग्रंथ आदी करून वेदांत या इतुकियांचा गहनार्थ एकची असे. जे नेनवे पुराणी जेथे सिनल्या वेदवाणी त्यांची आता एची क्षणी बोधीन गुरु कृपे. पाहिले नसता संस्कृती रीग नाही महाराष्ट्र रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्ने बिन सौरस सद्गुरु कृपा. ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. त्या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही जेथे वेद गर्भ सर्वही प्रगट झाला. असो ऐसा जो वेदांत त्या वेदांताचाही मथितार्थ अति गहन जो परमार्थ तो तू ऐक आता. अरे गहनाचे गहन ते तू जाण सद्गुरु वचन सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत सद्गुरु वचन तोची सिद्धांत सद्गुरु वचन तोची धारांत सप्रचित आता. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून पहिलीच ओळ 31 या अंकाने 56 भाषांतील या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. 56 भाषांतील सर्व मोठे ग्रंथ व वेदांतादी सर्व शास्त्रे यांचे रहस्य हे एकच आहे. जे पुराणांना समजत नाही जेथे वेदांनी हात टेकले ते रहस्य सद्गुरु कृपेनेच आत्ताच सांगतो. संस्कृत पाहिले नाही संस्कृत ग्रंथात माझा प्रवेश झाला नाही व मराठी ग्रंथात माझी गती नाही. पण हृदयात कृपामूर्ती सद्गुरु स्वामी वसले आहेत. आता संस्कृत प्राकृत ग्रंथांची आवश्यकता नाही. आता माझा स्वामी श्री सद्गुरुनाथ कृपेसह माझ्या हृदयात येऊन राहिला आहे. वेदाभ्यास किंवा श्रवणाची यातायात न करता म्हणजे कोणत्याही माझ्या प्रयत्नांवाचून केवळ सद्गुरु कृपा जे देते ते गोड प्रसाद रूप असते. माझ्या प्रयत्नांवाचून गुरु कृपेचा प्रसाद जोडला आहे.
सगळ्या मराठी ग्रंथांपेक्षा संस्कृत ग्रंथ श्रेष्ठ. त्या संस्कृतांतही वेदांत थोर. वेद रहस्य ज्यात प्रकट झाले आहे त्या वेदांतापेक्षा दुसरे काहीही कोणतेही शास्त्र श्रेष्ठ नाही. कारण त्यात वेदाचे सगळे रहस्य प्रकट झाले आहे. वेदांताचाही अर्थ असा हा परमार्थ आहे. असतो असा जो वेदांत त्याचाही अत्यंत गूढ सारांश असा जो परमार्थ तो तू आता ऐक. अरे गहनांचेही गहन तेच श्री सद्गुरु वचन हे तू ध्यानात ठेव. त्या श्री सद्गुरु वचनाने निश्चय करून समाधान होते. वेदांत सिद्धांत दादांत सर्व काही श्री सद्गुरु वचन आहे. हेच आता तुझ्या अनुभवाला येत आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी आजच्या या ग्रंथ वाचनाचे अतिशय मन लावून श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप आभारी आहोत. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.